लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, याचं वितरण एकच दिवस झालं आणि नंतर वितरण बंद झालं. आणि आता जी चर्चा सुरू आहे वृत्तपत्र वाहिन्यांमध्ये आणि सोबतच युट्यूबर्सवर, तर डिसेंबरचा हप्ता कधी भेटणार आहे, डिसेंबरचा हप्ता म्हणजेच 18वा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहे, त्याचबरोबर कोणत्या बहिणींना तो डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे, सोबतच 2 महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार आहे का, म्हणजे जानेवारी आणि डिसेंबरचे हप्ते एकत्र मिळणार आहे का, सोबतच ज्या बहिणी नोव्हेंबर महिन्यामध्ये अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना डिसेंबर महिन्यामध्ये लाभ मिळणार का, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा सोबत जानेवारीचा, सगळंच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही माझा जो याच्या पहिलीचा व्हिडिओ बघितला नसेल त्याच्यामध्ये नक्की जा आणि त्याच्यामध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा, कारण की आपण आरटीआय अर्ज कालच दाखल करणार होतो, पण तो आज काही कारणास्तव आपल्याला आज दाखल करावा लागणार आहे. तर तुमच्या नक्की प्रतिक्रिया त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. इथे जरी सांगितलं तरी चालेल, लाडक्या बहिणींनो तुमची ई केवायसी झाली का कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुमची ई केवायसी झाली की नाही का तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा, अनेक युट्यूबर सांगत आहे की आज GR येईल आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला वितरण सुरू होईल याच वीकमध्ये, पण लाडक्या बहिणींनो तुम्हाला सविस्तर सांगतोय, वितरण होणार नाही. वितरण या कालावधीमध्ये होणार नाही. वितरण होतील ऑलमोस्ट जानेवारीच्या 4th वीक मध्ये, म्हणजेच 20, 21, 22, 23, 24 मध्ये GR आला तर होऊ शकतं, इट माइट बी पॉसिबल आज उद्या परवा म्हणजे 8, 9, 10 या तारखांमध्ये GR येऊ शकतो डिसेंबर महिन्याचा, फक्त डिसेंबर महिन्याचा, जानेवारीचा नाही. तुम्ही म्हणत अनेक युट्यूबर सांगत आहे की 2 महिन्याचे पैसे एकत्र मिळतील डिसेंबर आणि जानेवारी, तर लाडक्या बहिणींनो 2 महिन्याचे पैसे एकत्र भेटणार नाहीये. फक्त आणि फक्त तुम्हाला 1500 रुपये भेटणार आहे, फक्त आणि फक्त 1500. जिथे तुम्हाला चुकीची माहिती सांगितली जाते तिथे लाखो व्ह्यूज असतात आणि आपण इतकी ऑथेंटिक माहिती देतो, तुमच्यासाठी आरटीआयचा अर्ज केला तिथे तुमच्या प्रतिक्रिया नाही आहे. तर मला असं वाटलं होतं लाडक्या बहिणींनो तुमच्या हजारो प्रतिक्रिया येतील, लाखो प्रतिक्रिया येतील आणि त्याच्या माध्यमातून जो आपला बेस बनणार आहे तो स्ट्रॉंग बनणार होता. याच्यामुळे मला काल तुमचा अर्ज आरटीआयचा अर्ज दाखल करता आला नाही. तर तुम्ही नक्की आज कमेंट बॉक्समध्ये खूप प्रतिक्रिया द्या लाडक्या बहिणींनो, ज्याचा जो ड्राफ्ट बनवून मी तिथे सबमिट करू शकतो, एवढीच मागणी करतोय लाडक्या बहिणींनो. आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओ पोहोचा ज्यांना अपात्र ठरलं, त्यांना जून जुलैचा लाभ मिळालेला नाहीये, ज्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा लाभ मिळालेला नाही आणि ज्या बहिणीचे पुढे लाभ बंद होऊ शकतात ई केवायसीच्या माध्यमातून, अशा बहिणींनी प्लीज करून कमेंट करा, कारण आपली जी केस आहे एकदम स्ट्रॉंग बनणं गरजेचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्वाचा मुद्दा की तुम्हाला किती रुपये मिळणार आहे, 1500 रुपये, फक्त 1500 रुपये. जर पॉसिबल झाला तर 8, 9, 10 मध्ये GR येईल, अन्यथा त्याचीही शक्यता खूपच कमी आहे, बरोबर. आणि जे पैसे वितरण होतील तर लाडक्या बहिणींनो हे त्याच्या पुढच्या वीकमध्ये, कारण की 15 तारखेला निवडणूक आहे, तर इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं वितरण होणार नाही. झालं तर खूपच छान आहे, पण तुम्हाला माहिती असेल की बाबा नोव्हेंबरचा हप्ता आपल्याला कधी मिळाला, 31 डिसेंबरला मिळाला. तर पॉसिबल आहे का की या आता तुम्हाला देतील आणि त्याच्यात आचारसंहिता लागली आहे. स्वतः महाराष्ट्राच्या आदी तत्करे मॅमनी सांगितलं होतं नाही आचारसंहिता आहे, तिकडे देवाभाऊ म्हणते आम्हाला आम्ही लाडक्या बहिणींना पैसे, लाडकी बहीण योजना कधी बंद करणार नाही, लाखपती दिदी. अरे भाऊ, देवा भाऊ, पहिले तर नोव्हेंबरचे पैसे द्या, पहिले तर जून जुलैचे पैसे द्या. आधी तिथे तुम्ही महिलांच्या बाजू समजून घेत नाही, तुम्ही स्वतः एक महिला आहेत आणि असंख्य लाडक्या बहिणींची ई केवायसी सुद्धा कंप्लीट नाही आहे. तर तुम्ही करत काय, तिथे बसला कशासाठी आहे हे सुद्धा तुम्ही सांगणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही लाडक्या बहिणींना का बरं हप्ता बंद केला याची कारण देणं गरजेचं आहे. बघा, याच बहिणींना हप्ता मिळणार आहे, म्हणजे कोणत्या बहिणींना हप्ता मिळाला, ज्या बहिणींना 17वा हप्ता आलेला आहे त्याच बहिणींना काय मिळणार आहे, लाडक्या बहिणींना पुढचे हप्ते मिळणार आहे. सोबतच ज्या बहिणींची आता ई केवायसी कंप्लीट झालेली आहे आणि ई केवायसी झाल्यानंतर त्या सर्व निकषांमध्ये बसतील तरच त्या बहिणींना इथून पुढचे लाभ भेटणार आहे, अन्यथा तोही लाभ बंद होणार आहे. म्हणजे तुमची ई केवायसी नाही झाली तर लाभ बंदच झाला, आणि तुमची ई केवायसी जरी झाली पण तुम्ही सर्व निकषांमध्ये बसलं नाहीत तरी सुद्धा तुम्ही अपात्र ठरणार आहेत. जर बसलात तरच तुम्हाला पुढचे पैसे भेटतील, अन्यथा तेही भेटणार नाही आहेत, बरोबर. त्यानंतर लाडक्या बहिणींनो तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह स्टेटस पाहिजे, हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे, कारण इथून पुढच्या जे आता हप्ते आहेत तुम्हाला ई केवायसी नंतरच मिळणार, कारण की या 15 दिवसांमध्ये सगळं ऑनलाईनच आहे. सरकारने भकाभक ई केवायसीचे सर्व निकष पडताळणी केली असतील आणि त्याच्या माध्यमातून ते मिळतील. सोबतच तुमचं स्टेटस काय पाहिजे, अप्रूव्ह पाहिजे, स्टेटस अप्रूव्ह पाहिजे. जर या 4 गोष्टी तुम्ही फुलफिल करत असाल तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला 18वा हप्ता भेटणार, म्हणजे भेटणार, ज्याला आपण कोणता हप्ता म्हणतो, डिसेंबरचा हप्ता म्हणतो. मग ज्या बहिणींना आता 17वा हप्ता भेटला नाही त्या बहिणींचं का, तर त्या बहिणींची आता पडताळणी होईल. हे बोगस सरकार आहे, ढोंगी सरकार आहे. लाडक्या बहीण योजनेचा पैसा इलेक्शन मध्ये वापरला आणि लाडक्या बहिणींना अपात्र करून टाकलं, जसं जून जुलै महिन्यामध्ये केलं होतं. बोगस आहे, एकदम बोगस सरकार आहे महाराष्ट्राचं. मी तर म्हणतो सरळ राजीनामा द्यावा त्यांना. जर महाराष्ट्र चालवता येत नसेल तर महाराष्ट्रामध्ये अनेक प्रतिनिधी आहेत की ते प्रतिनिधी महाराष्ट्राचा एक सर्वांगीण विकास करू शकतात, अशा लोकांना तिथे त्यांनी बसवायला पाहिजे. जर तुम्हाला महाराष्ट्र सांभाळता येत नसेल तर महाराष्ट्रासारखं जर तुम्ही राज्य सांभाळू शकत नाही तर या लाजीरवाणी गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्र सरकारची की त्यांना हे 17व्या हप्त्यामध्ये पैसे निवडणुकीचे, आपल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे कशासाठी वापरावे लागले, निवडणुकीसाठी वापरावे लागले. तर लाडक्या बहिणींनो, मग आता दुसरा प्रश्न आपल्या मनामध्ये आहे
की 3,000 भेटणार की 1,500 रुपये भेटणार. फक्त आणि फक्त तुम्हाला 1,500 रुपये भेटतील. एवढंच लक्षात ठेवा. 3,000 वगैरे कोणीही काही म्हटलं तर चुकीचं आहे, फॉल्स आहे. व्हिडिओ बघणं बंद करून द्या. फक्त 1,500 रुपये भेटणार आहे. आणि त्यानंतर लाडक्या बहिणींनो आपण आरटीआयचा अर्ज आज दाखल करणार आहे. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये येऊ द्या, ज्याच्या माध्यमातून आपल्याला पुढे जाऊन जो आपला बेस बनेल तो खूप स्ट्रॉंग असणार आहे. बघा, मी विषय का लिहिला लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना अंतर्गत नोव्हेंबर 2025चा लाभ न मिळाल्याबाबत माहिती मिळणे, अचानकपणे जून 2025ला लाभ बंद का झाला याचे कारण देणे. कोणत्या अंतर्गत आहे? माहितीचा अधिकार 2005 कलम नंबर 6.1 अंतर्गत हा अर्ज आपण दाखल केलेला आहे. याच्यामध्ये काय लिहिलंय? लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांचे अर्ज नोव्हेंबर 2025ला प्रलंबित नाकारलेला असल्यास त्याची लेखी कारणे द्या. याचं स्पष्टीकरण मागितले आहे की का बरं? कारण गरजच नाही ना. ज्या बहिणी पात्र आहेत, ज्या बहिणी सर्व निकषांमध्ये बसतात, त्यांचाच लाभ बंद झालेला आहे. जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये, सेम नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा, नोव्हेंबरमध्ये सुद्धा आणि जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा. तर विचार करा, ज्या पात्र आहेत त्यांचाच लाभ बंद होत आहे. सरकारने कारण द्यायलाच पाहिजे, स्पष्टीकरण द्यायलाच पाहिजे. पण दिलं का? 31 डिसेंबरला पैसे वितरण झाले आणि आपण मूर्खासारखं लाडक्या बहिणी आणि आपण काय करतोय? मागणी करतोय की स्पष्टीकरण द्या की लाभ का बंद झाला. आणि तिकडे युट्यूबर्स एवढी मागणी करतोय प्रत्येक युट्यूबर्सला की बाबा लाडक्या बहिणी ज्या अपात्र ठरला त्यांच्यासाठी लढा. ज्या बहिणींना लाभ भेटतोय त्यांना भेटणारच आहे, त्यांचा बंद होणार नाहीये. पण ज्या बहिणींना नाही भेटला त्यांच्यासाठी तर आपल्याला काहीतरी करावं लागेल ना, काहीतरी करावं लागेल लाडक्या बहिणींनो. एवढं समजत आहे तुम्हाला? मग सदर योजनेचा नोव्हेंबर 2025 नंतरचा लाभ कोणत्या शासन निर्णय आदेशानुसार थांबवण्यात आला आहे का? असल्यास त्याची प्रमाणित द्यावी. म्हणजे कोणत्या आदेशानुसार आहे, कोणत्या GR नुसार आहे, नक्की त्याची प्रत आम्हाला पोचवावी. जून 2025 मध्ये अनेक महिलांना लाभ बंद झाला, याबाबत विभागाने काढलेले आदेश, सूचना, परिपत्रक याची प्रत द्यावी. लाडक्या बहिणींनो आहेच नाही ना, परिपत्रक आहे ना, GR आहे ना, आदेश आहे ना, सूचना आहे, काहीच नाहीये. डायरेक्टली बंद केला आणि सांगितलं अंगणवाडी सेविका येतील तुमच्या घरी किंवा तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जा तर तुम्हाला तुमचा लाभ सुरू होतील. सांगितलं 26 लाख बहिणी, तर किती बहिणींचं, कोणत्या बहिणींच्या घरी गेले एवढं माहिती द्या फक्त. कोणत्या बहिणीची योग्य पडताळणी केली, कोणत्या बहिणींना त्यांनी पात्र ठरवलं आणि कोणत्या बहिणीनं अपात्र ठरवलं. तर तसंच 3 महिने लागते. हे करण्यासाठी तुम्हाला 3 महिने लागतात. त्यानंतर आता जर ऑलमोस्ट डबल आकडा आहे, ऑलमोस्ट बघितलं ना, डबल आकडा लाडक्या बहिणीनं. 26 लाख लाडक्या बहिणी होत्या आणि आपण व्हिडिओ बनवला होता की 52 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरणार होत्या. जर तुम्ही बघितलं असेल ना, आदिती ताईची फेसबुकला पोस्ट सुद्धा आहे की 52 लाख, डबल आकडा आहे, डबल. आणि या आकड्यानुसार जर बघितलं तर याला का 6 महिने लावतील मग आता पडताळणी करायला, है की नाही? केवायसी तर केली आणि त्याच्यात लाखो बहिणींची अजूनही केवायसी झालेली नाही आहे. याबद्दल सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. अन्यथा लाडक्या बहिणींनो, हे सरकार आपल्याला किडो मकोड्यांसारखं मारून टाकेल. माझ्या अर्जाची आजची स्थिती म्हणजे सद्यस्थिती आता इथे माझ्या अर्जाची लिहिली आपण. तर माझा म्हणजे जिथे ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहे किंवा पात्र आहे त्यांची असल्यास नोंद क्रमांक, तारीख, संबंधित अधिकाऱ्याचे नाव या ठिकाणी कळवावे. लाभ पुन्हा सुरू करण्याच्या अर्जदाराने म्हणजे आता हा जो लाभ ऑलरेडी बंद झाला होता, हा लाभ कशा पद्धतीने मला पुढे नेता येईल किंवा पुढे करता येतील, तर सुरू करता येतील, या संदर्भात सुद्धा मला माहिती देणं गरजेचं आहे. मला म्हणजे लाडक्या बहिणींना जिल्हा तालुका स्तरावर किती महिलांचे लाभ नोव्हेंबर 2025 आणि जून 2025 मध्ये बंद करण्यात आला, वरील माहिती 30 दिवसाच्या आत देण्यात यावी अशी आपण या ठिकाणी मागणी केलेली आहे. आणि आय होप लाडक्या बहिणींनो, तुमचा जर सपोर्ट असला, तुमच्या जर प्रतिक्रिया तेवढ्या स्ट्रॉंग असल्या तर याला लवकरात लवकर आपल्याला काही यश येईल आणि या माध्यमातून तुमचा जो लाभ बंद झालेला आहे तो पुन्हा आपल्याला सुरू करता येईल. बघा, आणि मी अजून सांगितलं लाडक्या बहिणींनो, इथे मी तर तालुका आणि जिल्हा स्तरावर बघा इथे लिहिलं, जिल्हा आणि तालुका स्तरावर किती बहिण्यांचा लाभ बंद झाला, किती बहिण्यांचा सुरू आहे याची सुद्धा आपण इथे मागणी केलेली आहे. आणि हा जो आहे लाडक्या बहिणींनो, हा माझं ऍप आहे स्वतःचं GK अकॅडमी आणि तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन त्याला डाउनलोड करू शकता. आणि तिथे दिल्यानंतर तुम्हाला पॉलिटिकल सायन्स याची बॅच आपण लॉन्च केलेली आहे. ऑप्शनलची UPSC आणि MPसाठी ते कामी येतं. तुम्ही तिथे ऍडमिशन घेऊ शकता किंवा तुमचे कोणी मित्र परिवार असतील त्यांना सुद्धा सांगू शकता. बघा, डिसेंबर हप्ता कधी मिळणार याचं उत्तर काय दिलं मी तुम्हाला, हे तुम्हाला इलेक्शन संपल्यानंतर म्हणजे 15 जानेवारीचं इलेक्शन, त्याच्यानंतरचा 16चा रिझल्ट, नंतर आय थिंक 17-18ला हे आहे शनिवार रविवार आहे आणि 19ला सोमवार आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला तो वितरण सुरू होणार आहे. तर त्याच्या पहिले कोणीही काही सांगितलं तर वितरण होणार नाहीये. आणि लाडक्या बहिणींनो, याच बहिणींना लाभ मिळणार म्हणजे कोणत्याला, ज्या बहिणी आता सर्व निकषांमध्ये बसतात KYC नंतर, त्याचबरोबर त्यांना 17वा हप्ता भेटलेला आहे, त्यानंतर तुमचं DBT ऍक्टिव्ह आहे, त्यानंतर तुमचं फॉर्म स्टेटस ऍक्टिव्ह आहे, अशाच बहिणींना मिळणार आहे. आणि किती मिळणार आहे? फक्त आणि फक्त 1500 रुपये, 3000 नाही. ज्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता भेटलेला नाहीये त्या बहिणींना भेटतील का? तर याचं उत्तर सुद्धा सांगता येणार नाही लाडक्या बहिणींनो, कारण सरकार हे बोगस आहे. आता तुम्ही जे निवडणुकी आहे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सरकारला असंतोष करायला बाध्य पडा. सरकारला नतमस्तक करा की तुम्ही आमचा लाभ का बंद केला, कारण तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि आपण RTIच्या माध्यमातून तो प्रश्न विचारलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, एवढीच अपेक्षा करतो, या
व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही भरभरून कमेंट्स करा याच्यासाठी की ते जो ड्राफ्ट आपल्याला बनवायचा तो खूप स्ट्रॉंग झालेला पाहिजे. म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओ पोहोचा, कारण आता आपल्याला थांबायचं नाही.